नमस्कार. मधुरम चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज पुन्हा एक नवीन विषय. आषाढाचे महिना सुरू झाला आहे आणि आषाढीचे वेध लागताच समोरच तो माऊली आणि तुकोबांचा पालखी सोहळा, पायी चालण्याचा प्रदीर्घ प्रवास, अखंड अव्याहत चालणारी ही परंपरा पंढरीची वारी. 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी पहिल्यांदा याची सुरुवात केली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माची पताका हातात घेतली आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्याचा हा सोहळा म्हणून पालखी सोहळा, जो नंतर महाराष्ट्रव्यापी झाला, जगव्यापी झाला असं आपण म्हणूया, ती ही पंढरीची वारी. आषाढ सरी कोसळू लागताच सावळ्या त्या विठुरायाच्या दर्शनाचे वेध लागतात. सारा आसमंत विठुनामाच्या गजरानं प्रफुल्लित होतो. 15 दिवसाच्या या प्रदीर्घ पारमार्थिक प्रवासास सुरुवात होते या वारीची, यात्रेची. काही म्हणा, भावना एकच. अनुभवणारे असंख्य वारकरी आपल्या सांसारिक जबाबदाऱ्यांचे नियोजन करून वारीसाठी सज्ज होतात. पंढरीची वारी सोपी व सुलभ वाटतं खरी, पण प्रत्यक्षात आचरणाला फार कठीण आहे. स्वतःचा शोध स्वतःला घ्यायला लावणारी एक आत्मशोधिका म्हणजे ही पंढरपूरची वारी. तेजाचे दर्शन घडवणारी तेजोनिधी पंढरीची वारी. वारी 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 म्हणजे काय? वारंवार, वारंवारता. आळंदी ते पंढरपूर अशी केवळ पदयात्रा नव्हे, तर वारी या शब्दातच कळतं की ती वारंवारता म्हणजे सतत फेऱ्या मारणे. गेली अनेक वर्षाची अव्याहत परंपरा केवळ पदयात्रा नव्हे, तर मनातल्या आत्मरामाला भौतिकाकडून अभौतिकाकडे, आत्म्याकडून परमात्म्याकडे, लौकिकाकडून अलौकिकाकडे तल्लीन होऊन लीनतेकडे घेऊन जाणारी, परमेश्वराला आठवत साठवत अखंड अव्याहत निरंतर केली जाणारी वाटचाल म्हणजे वारी. दुःख, क्लेश, यातना, पीडा, भय, असमाधान यांनी गांजलेल्या मानवी जन्माचा फेरा चुकला जावा, यासाठीचंही काहीतरी हे अधिष्ठान, निष्ठा असलेली नैष्ठिक पदयात्रा, ती म्हणजे ही पंढरीची वारी. पंढरीची वारी ज्ञानेश्वर ते विठ्ठल असा आत्मा ते परमात्म्यापर्यंतचा वाटचाल करणारा प्रवास, ज्ञानात्मक ते विश्वात्मक रूपापर्यंतचा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा पथप्रवास म्हणजे ही पंढरीची वारी. काहीतरी संकल्पाकडून शेवट विकल्पापर्यंत पोचवणारी, नवे संकल्प विकल्प यातून मुक्त करणारी, अज्ञानाकडून ज्ञानाकडे पोचवण्याचा मार्ग दर्शवणारी ही पंढरीची वारी. वारीची प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील, जसं मी बोलली मगाशी, दिंड्यातील वारीला जात असत. पूर्वी प्रवासाची साधनं फारशी नव्हती, त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता तसा येणार नाही, पण 13व्या शतकास याची सुरुवात झाली असावी असा अंदाज आहे. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हरभजराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यांमध्ये सुसूत्रता आणली आणि ते ज्ञानेश्वरांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन 1685 साली श्री संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली असे म्हणतात. आषाढ शुक्ल एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या देवस्थानच्या दिंड्या 15 ते 20 दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनास येतात. तीही पंढरपूरची वारी, पंढरीची वारी. महाराष्ट्रातील एक धार्मिक सांस्कृतिक आधार असलेली परंपरा नव्हे, इतर राज्यातील भक्तांनाही आकृष्ट करून घेणारी, नोंद ठेवायला लावणारी, जागृत करणारी संत परंपरा, सांप्रदायिक सद्भावना जोपासणारी ही पंढरीची वारी. नियोजनाचे नकळत धडे शिकवणारी पदयात्रा मात्र भक्तीचे अधिष्ठानच हवे हा आग्रह धरणारी. पंढरपुरी चंद्रभागेत्री वैष्णवांचा मेळा जमत सजतो सोहळा एकादशीला या वारीच्या अंतिम चरणाचा. देवाणघेवाण होते. भजन, गायन, कीर्तन, रिंगण या माध्यमाद्वारे भक्तीची लीनता भक्ताच्या मनी ध्यानी दिसून येते.
तो पांतस्त वारीचा पंढरपुरी होऊन वारकरी ठरतो. अशी ही पंढरीची वारी. वारी चुको न दे कधी हरी म्हणत आषाढावारीच्या निमित्तानं असे हे वारकरी पंढरपूरची वारी करत त्या विठुमाऊलीच्या चरणी लीन होतात आणि आपलं दुःख चिंता सगळं त्याच्या चरणी अर्पण करत पुन्हा नव्याने जगण्याचं बळ घेत संपूर्ण आसमंतात चैतन्य पसरवण्याचा प्रयत्न करतात. तीही आषाढवारी. आषाढी एकादशी आषाढवारीच्या निमित्तानं ही माझी मधुर सेवा थोडीशी द्यावी असं वाटलं आणि माहीत असलेल्या गोष्टी सहज बोलून गेले. माझा विठ्ठल माझी वारी या श्रीचरणी माझी सेवा वारीचे अर्पण. ओम रामकृष्ण हरी.